किती पैस म्हणालास रे? अरे टीना म्हणते आपल्यापैकी कुणी बाईचं लुगडं नेसून दाखवेल का? लुगड मग आम्ही मुली कशा बिंदास असतो, पोरांचे कपडे पण घालतो. ए अशी जी का तुमच्या पोरांमध्ये आहे का? तुमच्यापैकी कोणी साडी नेसून दाखवेल का? दाखवा दाखवा. पैस 500ची. आपण नको. लुगडं नेसवतो. शी ईशा आपण नको. मग खार लावला. सिर्फ लुगड़ा लेसने का अभी तक ये मर्द जिंदा है. अबे ओ चिमण लांबा, कितना इनाम रखा है रे लड़कियों ने हमारे ऊपर? पूरा 500 रुपया. सिर्फ 500 रुपया और लुगड़ा निकालो 50 रुपया एडवांस. निकालो. ये लो 50. लुगड़ा कब है? लुगड़ा कब है? लुगड़ा कहाँ है? लुगड़ा पैसा आपली आणि बुरदंड त्या बिचारा गरीबाला कशाला? चला गोपिका बाई. तुम्हाला काय वाटलं? आता असाच जातो दुर्गा काकडे. आणि लक्षात ठेव, पुन्हा जर आमच्या बंगल्याच्या आवारात दिसलीस तर याद राखून ठेव, आम्ही तुझ्या अंगावर कुत्रा सोडू, मग तो तुझे कपडे फाडील. सॉलिसिटर मॅडम. हलकट आहे मेला. येस काय मॅडम. दात काय विचकताय? नो मॅडम. आरामखोर. अहो पण चल चालते हो इथून. असले सेल्स गर्ल आम्ही खूप पाहिलेत. सेल्स गर्ल म्हणून बंगल्यात शिरायचं आणि मग चोरी करायची. चोरटी मिली दुसरं येते काय? हे पहा, तुम्हाला काही घ्यायचं नसेल तर घेऊ नका, पण उगाच चोर चोर काय म्हणता? चालते हो इथून आधी. गरीब असलो तरी अब्रुदार आहोत, हो. कष्ट करून जगतो आम्ही. उभी काय राहिलीस? चालायला कधी राहिली आपली उभी? अरे रे, अरे रे, पण इतकी जनावरच गेली. उगी उगी कुठं आहात तुम्ही? रडू नका. बघा, एका स्त्रीचं दुःख तुम्ही स्त्री म्हणून जाणलं, पण त्या आतल्या बाईला नाही हो बघलं. बायका फरक असतो. आतली बाई आहे ना, ती माझी बाई. हो, दक्षिण उपटिकेत जन्म झाला तिचा. तुटून पांढरी झाली म्हणून इंडिया पकडली तिला. अगं बाई, तुम्ही काय विकायला लावतात? उदबत्त्या. घेणार का काही उदबत्त्या? अहो, सकाळपासून काही माल विकला नाही. अहो, कमीत कमी 30 रुपयाचा माल विकला तरच आम्हाला आश्रमात जेवायला मिळतं. घ्या ना. तुम्ही आश्रमात राहता? हो. दीन, अबला, दुःख विमोचन आश्रमात. केवढं मोठं आश्रमाचं नाव. बरं जाते, काही घेतलं नाही तरी चालेल. माझ्या अंगावर वस्कर आला नाही. प्रेमानं बोला, हेच पुष्कळ झालं. मी निघते. हो, पण तुम्ही असं करा, सगळ्या उदबत्त्या ठेवा बघू. पिशवी सकट. पैसे किती झाले ते सांगा. सगळ्या उदबत्त्या? या सगळ्या उदबत्त्या अंदाजाने 180 रुपये होतात. 180? आलो तर आपला. आलेच मी. अबे टरबूज तुझ्या मारी. अय्या, सॉलिसिटर मार्किंग तर पूजा. तुम्ही तू प्रत्यक्ष युवराज तुम्ही? मला 200 रुपये पाहिजे. 200 रुपये
कशाला तुझ्या बापाचं श्राद्ध घालायचं तुला काय करायचंय हे 200 रुपये साडी अं? खरंच आभारी आहे मी तुमची. तुमचं नाव कळेल का? माझं नाव ना गोपी. नाव समजलं. अच्छा, येते मी. पळणारी बाबा. अहो अहो मी काय म्हटलं ऐकलं का? आधी सरळ वा बघावं तेव्हा खाली डोकं वर पाय. अहो मी निसर्गोपचारी माणूस. सूर्यप्रकाशात योगासनं करायला हवी. तर ती मग करा. अगं मग कशी सूर्यप्रकाशात केली पाहिजेत ना. हे बघा त्या रतनला कार्तीला शोधून काढा. सकाळपासून कुठं उंडार ते कुणास ठाऊक. काय सांगतेस काय तू? छे 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 छे. या काठीनं नाकात दम आणला माझ्या. हो ना, उद्या ती तुमच्या आणि माझ्या गळ्याला फास सुद्धा लावेल. म्हणजे काय? अहो वयात आलेली पोरगी केव्हा कसला कधी घोटाळा करेल काय सांगता येतं काय? हा? अहो तो पिठाचा गिरणीवाला सांगत होता काय? आपली रतन त्या मुंबईच्या कुठल्याशा डॉक्टर बरोबर हिंडते म्हणे. काय सांगतेस काय तू? डॉक्टर? एक वेळ मला पंजाबचा अतिरेकी जावई म्हणून चालेल, चंबळचा डाकू सुद्धा चालेल, पण डॉक्टर प्राणी जावई म्हणून मला कालच राही सुद्धा चालणार नाही. कळलं? डॉक्टर कुठे येतो डॉक्टर? डॉक्टर बगाराम गायतोंडे. डॉक्टर बगाराम गायतोंडे. डॉक्टर बगाराम गायतोंडे. येस हसनाय मसनाय मलकाय हुस्न रतन गद्रे. डॉक्टर येस तुम्ही मला आपली प्रेयसी समजता की पेशंट? का 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 त्या स्टेथोस्कोपनी काय करता? काय करतो म्हणजे काय म्हणजे तुझ्या आणि माझ्या हृदयाची धडकन मोजतोय. 8 दिवसापूर्वी मी मुंबई जेव्हा कुटुंब नियोजनाच्या शिबिरासाठी इथं आलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की तुझी आणि माझी ओळख होईल, तुझ्या आणि माझ्या हृदयाची अदलाबदल होईल. हा? काटे सगळं गाव पालथं घातलं, कुठं दिसली नाहीस? कुठं ओलाटली होतीस? मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. निर्लज्ज. अगं कुठे तुझी थोरली बहीण रमा आणि कुठे तू? काय हे तुझं वागणं? काय हा तुझा पोशाख? म्हणून तर गावातली पोरं मला ब्युटी क्वीन म्हणतात. डोंबलाची ब्युटी क्वीन. ते काय नाही रमा, जन्माला आल्याबरोबर मी संतती नियमन करून घ्यायला हवं. म्हणजे तू तरी जन्माला आली नसतीस. ते काय नाही, उद्याच्या उद्या मी मुंबईला जातो आणि ऑपरेशन करून येता? तुम्हाला ऑपरेशन शिवाय दुसरं काही सुचतं का? मूर्ख मूर्ख. कोण मी? नाही मी. अहो हिच्या लग्नाचं नक्की करून येतो. बरं का रमे, आपल्या रतनसाठी एक स्थळ पाहायला आलो. अय्या खरंच बाबा? नाव काय नवऱ्या मुलाचं? गोपी. गोपी म्हणजे गोपीनाथ गोपाळ गोडांबे. म्हणजे गो गो आणि गो वा रंग. गोपाळ गोडांबे म्हणजे मुलाचा बाप, माझा बालमित्र. असे वारला बिचारा तो आता. हं, त्याला 2 मुलं, हं, एक गोपी हं. आणि दुसरी गोपीची मोठी विधवा बहीण दुर्गा. दुर्गा. विधवा. पुढे काय बाबा सांगा ना. तर करोडपती बापाचा एकुलता एक पोर, पुन्हा एक पै सुद्धा द्यावा लागणार नाही. वा. अय्या बरं झालं बाई. पण बाबा रतनला नाही दाखवायला आणलं ते? आधी या गोपीची प्रथम गाठ घ्यायला हवी. तो लग्नाला तयार झाला तर मग पुढलं.